खरं तर नवरा आणि बायको ही आयुष्याच्या संसार रथाची दोन चाके असतात। यातलं एक चाक जरी चालायचं थांबलं तरी आयुष्य थांबतं। त्यामुळे दोघांनीही जर एकमेकांना समजून घेतलं, येणाऱ्या अडचणींना मिळून तोंड दिलं, संघर्ष केला तर नक्कीच सर्व अडचणी दूर होतात। तू माझ्यासाठी आणि आपल्या प्रेमासाठी नवऱ्याला डिवोर्स देतेस। बघ ना, तुझं किती प्रेम आहे माझ्यावरती। तुझ्यापेक्षा ना माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती, खरंच। हे बघा, तुम्ही काळजी करू नका। तुमची केस मी स्टडी केलेलीच आहे आणि आपल्याकडे पुरावे देखील आहेतच। त्यामुळे माझ्या अनुभवावरून तरी मी हेच सांगते तुम्हाला की आपण 100% ही केस जिंकणार आहोत। अरे तू पागल झालायस का? मी तुझ्याशी नाही बोलू शकत आता। अरे माझा नवरा अजून घराबाहेर पण नाही गेलाय। मी तुला बोलले ना ठरलेल्या लोकेशनवर यायचंय, मी येते ना। अगं आपण खूप चुकीचं पाऊल उचलत होतो, पण तुझ्या नवऱ्याच्या जागी उभं राहून विचार केला ना तर अंगावर काटा आला बघ माझ्या। तुला कशाचा त्रास आहे ग? माझे आई वडील गावाकडेच असतात। आपल्या मुलाला सुद्धा मी त्यांच्याकडे ठेवले का? कारण त्याच्या भविष्यावर, त्याच्या शिक्षणावर काही परिणाम होऊ नये म्हणून। बरं त्यांचं सोड, तुझ्या असल्या स्वभावामुळे ना तुझे आई वडील सुद्धा आपल्याकडे येत नाहीत। मग जरा विचार कर। राकेश, आपण आपल्या संसाराची पुन्हा नव्याने सुरुवात करूयात का? हो सोनाली, आपण जुन्या सगळ्या गोष्टी विसरून सुखी संसाराची पुन्हा एकदा सुरुवात करूया। राकेश, आय लव्ह यू। आय लव्ह यू टू सोनाली। माझं तुझ्या प्रेम आहे आणि खरंच आयुष्यभर राहील ग। पण एखाद्याचा जर संसार मोडणार असेल ना तर सोना, मला हे प्रेम नाही करायचं ग।